हॅलो फ्रेंड्स, आज आपण जवसाची चटणी बनवणार आहोत. तर मी चटणी बनवण्यासाठी हे पाव किलो जवस घेतलेला आहे. थोड्याशा लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी चटणी घेतलेली आहे. चटणी तुम्हाला जास्त लागत असेल तर पाव किलो जवसासाठी जास्त चटणी घेऊ शकतात, कारण आम्हाला तिखट कमी लागते. तर अशा प्रकारे ही आपली आता आपल्याला चटणी तयार करायची आहे. तर बघा, अशा प्रकारे ही आपण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. आता चटणी अशी तयार झालेली आहे. अशा प्रकारे ही चटणी तयार होते आणि खूप टेस्टी लागते. तर आपल्याला जवसामधून जे आहे ती ओमेगा 3 फॅटी ॲसिड उपलब्ध होते आणि हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड आपले शरीर बनवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला हे जवस सहज बाजारामध्ये उपलब्ध होऊ शकते आणि शाकाहारी लोकांसाठी याचा उपयोग होऊ शकतो. तसेच आपले शरीराचे आरोग्य, तसेच मेंदूच्या विकासासाठी आणि वाढीसाठी, हृदयाच्या आणि त्वचेच्या, डोळ्याच्या आरोग्यासाठी ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे एकदम महत्त्वाचे आहे. त्यासाठी याचा वापर आहारामध्ये करणे अत्यंत आवश्यक आहे.